मी आहे कोल्हापूरचा हेमंत आणि स्वागत आहे माझ्या डेली मिनी ब्लॉगमध्ये. आणि मी सकाळी उठून झालं, थोडंसं व्यायाम केलं. व्यायाम करून झालं, बाहेर आलो तर बघतोय सुशा आला होता. भाऊ आपल्याला लय दिवसातून पुण्यातून आला होता, सो त्यासोबत जरा गप्पा गोष्टी झाल्या. मग आंघोळ आवरून घेतली, आंघोळ केली आणि आंघोळ करून झाल्यानंतर जरासं केस आपले जे आहे ते हेअरडायनं सेट केले. थोडेसे हवेत उडवत इकडे तिकडे करत केस विंचरून घेतले आणि थोडंसं आता व्यायाम चालू केले. 3-4 दिवस झालं तर थोडं बॉडी फ्लेक्स केली. आणि हे तुम्ही बघू शकता, हे तर म्हणजे वेगळंच काय घडलं होतं. दाढी करायला गेलो आणि ट्रिमरचं चार्जिंग संपलं आणि ही झाली माझी फजिती. मग काय आपलं खोरं यूज केलं. ते यूज केलं आणि नंतर मी माझं पटापट आवरलं, कपडे घातले. आणि हा टी शर्ट तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. हा मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. हवा असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. मग आवरलं, गाडी काढली आणि मी निघालो स्टेट माय कॅफेमध्ये. कॅफेमध्ये आलो, दार उघडलं, शटर ओपन करून मी पहिला पाया पडून आतमध्ये गेलो. सगळं झाडून वगैरे काढून आवरून घेतलं, देवाला दिवा लावला, देवाच्या पाया पडलो आणि केली दिवसाची सुरुवात. आणि नंतर कस्टमर जसे आले, कस्टमरचे ऑर्डर वगैरे बनवायला घेतले. पहिली जी ऑर्डर होती ती होती पनीर पराठा, सो पनीर इथं बनवायला घेतले. आणि साईड बाय साईड तुम्ही बघू शकता, साईडला मी पराठेही भाजायला घेतले होते. सो पनीर पराठा ऑर्डर दिली. सँडविचची ही ऑर्डर सोबत होती, ती ऑर्डरही दिली. आणि त्यानंतर भांडी घासावीच लागणार, कारण कामं करायला लागतात. सो भांडी वगैरे घासून घेतली. मग गाडी काढली आणि एकदम स्लो स्पीडमध्ये मी निघालो पाव घ्यायला. पावभाजीसाठी पाव संपले होते, पाव घेऊन आलो. परत नंतर ऑर्डर होते, ते ऑर्डर बनवले. आपल्याला 2 प्रकारचे पिझ्झाचे ऑर्डर होते, ते पिझ्झाचे ऑर्डर बनवून घेतले. ते झाल्यानंतर मग आपण कटिंग वगैरे केले आणि कटिंग करून कस्टमरला त्यांचे पिझ्झा आपण द्यायला तयार होतो. सो कस्टमर त्यांचे पिझ्झा दिले. आणि संध्याकाळी होती IPLची मॅच, मुंबई वर्सेस CSK, ती बघितली. तेवढ्यात थोडं बाहेर जरा वादीवारं आलं होतं. मग म्हटलं आता निघूया घरी. रात्रीचे 11 वाजलेत. सो मी घरी आलो आणि मला हसू येत होतं की भाई काय अवतार केलाय मी. क्लीन शेव कधी जास्त करत नाही, सो थोडं फनी वाटलं मला स्वतःला. आणि घरी आल्यावर बायकोने माझ्या कांद्याचे पराठे केले होते, जे की मी कधी खाल्ले नव्हते. मी फर्स्ट टाइम कांद्याचे पराठे बघितले होते आणि ट्राय करणार होतो. सो ही माझी बायको, तिने पराठे बनवले होते, सो मी ते खाल्ले आणि मला ते खरंच आवडले, मस्त झालेले. बाकी तुम्हाला माझे हे मिनी ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा. जर आवडले तर पुढे नक्कीच मी कंटिन्यू करू, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.